लिस्निंग आणि ऍक्टिव्ह लिस्निंग याच्यातला फरक काय असतो? ऐकणं म्हणजे काय असतं? योग्य चांगला श्रोता कोण असेल? हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या या ठिकाणी 9 अशा टिप्स आहेत. चांगलं लिस्नर्स काय असायला पाहिजे? ऐकण्याच्या आपल्या क्षमतेमध्ये कपॅसिटीमध्ये चॅलेंजेस काय आहेत? हे लिडरशिपचं सगळ्यात महत्वाचं गुणवैशिष्ट्य आहे, जे प्रत्येकाने जाणीवपूर्वक आपल्यामध्ये या ठिकाणी आणायला लागेल. हे करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा 75वा भाग. हा भाग विशेष आपल्यासाठी, कारण आपण आपल्या या संकल्पाचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण करतोय. आणि आजचा आपला माइंडसेट आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधला विषय आहे ऍक्टिव्ह लिस्निंग, म्हणजे इतरांचं ऐकण्याची कला. म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे आणि आज आपण स्वतःचा एक वेगळा पैलू तपासून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की मी नेमकं चांगला श्रोता आहे का, मी श्रोता म्हणून कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो हे समजून घेण्याचा प्रयत्न मला आज करायचा आहे, लक्षात घ्या. आणि मग आपण या सेशनच्या माध्यमातून संवाद कौशल्य ज्याला म्हणतात, कम्युनिकेशन स्किल ज्याला म्हणतात, त्यातला सगळ्यात महत्वाचा जो काही या ठिकाणी पार्ट असतो तो असतो चांगलं ऐकणार आपण बनणं. हे फार महत्वाचं असतं. पॉसिबल आहे त्या सर्वांनी व्हिडिओ ऑन करावा ही एक विनंती आहे माझी. तर आज आपण काय समजून घेणार आहोत? एक आपण पहिलं समजून घेतोय की पॅसिव्ह लिस्निंग म्हणजे ऐकणं आणि ऍक्टिव्ह लिस्निंग याच्यातला फरक काय असतो. फक्त लिस्निंग आणि ऍक्टिव्ह लिस्निंग याच्यातला फरक काय असतो, आणि मग यातून ऍक्टिव्ह लिस्निंगमुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसं बनता हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या की आज प्रत्येकाला बोलायचंय. म्हणजे तुम्हाला जर का 2 व्यक्तींची नावं मी लिहायला सांगितली की सगळ्यात आवडणारी व्यक्ती कोण हे लिहा आणि त्याच्यामधला गुण, ज्याचं तुम्ही ऐकताय तो तुम्हाला आवडते का जो तुमचा ऐकतो तो तुम्हाला आवडते, तर तुमचं उत्तर असेल की जी व्यक्ती माझं सगळं ऐकते ती मला अत्यंत आवडते असं वाटत असतं. म्हणजे सगळ्यांना काय लागतं की ऐकणारं कुणीतरी हवं आहे आणि आपण सगळीकडे फक्त बोलत चाललेलो. म्हणजे व्हॉट्सअप असू दे, ट्विटर असू दे, इंस्टाग्राम असू दे, किंवा आपण या ठिकाणी युट्यूबवर सगळीकडे फक्त आवाज भरपूर झालाय, बोलणारे भरपूर आहे, पण ऐकणाऱ्यांची संख्या ही कमी झालेली आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीत ना. त्यामुळे या ठिकाणी आज आपण काही हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या नुसार या ठिकाणी काही संशोधन आहे, त्या संशोधनावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ऐकणं किती महत्वाचं असतं, कशा पद्धतीनं गरजेचं असतं, या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि मग आपण या ठिकाणी जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये कर्मचाऱ्यांना असं वाटतं की माझं इथं ऐकून घेतलं जातं, माझ्या मतांना इथं स्थान दिलं जातं, तिथं तुमचं या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी वाढलेली असते आणि इन्व्हॉल्वमेंट देखील त्या कर्मचाऱ्यांची कामामध्ये वाढलेली आपल्याला बघायला मिळते, हे लक्षात घ्या. त्यामुळं दोन्ही बाजूने एंगेजमेंट वाढवायची असेल तर आपली प्रोसेस जी आहे, आपली प्रक्रिया जी आहे ती ऐकण्यातून पुढे जाण्याची निर्णय क्षमता असायला पाहिजे. निर्णय प्रक्रिया ही सर्वसमावेशक असायला पाहिजे. हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. ऐकणं म्हणजे काय असतं, खरं ऐकणं कसं असतं आणि आपण ही कला कशी विकसित करायची त्याच्यावर थोडंसं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मुद्दामच मी त्याला श्रवण क्षमता विकसित करणं वगैरे असे शब्द नाही वापरत आहे. जेवढं आपल्याला सोप्या पद्धतीनं तुम्हाला कनेक्ट होतील असे शब्द घेता येतील तो प्रयत्न आपण करणार आहोत, लक्षात घ्या. फक्त ऐकणं म्हणजे हिअरिंग आणि या ठिकाणी लिसनिंग याच्यातला फरक समजून घ्यायचा, लक्षात घ्या. म्हणजे काय, फक्त ऐकणं आणि काळजीपूर्वक किंवा जाणीवपूर्वक समजून घेऊन ऐकणं याच्यातला फरक काय असतो. चांगलं ऐकणं म्हणजे काय की पॅसिव्हली फक्त आवाज ऐकणं नाही. आज पण मी तुम्हाला सांगितलं ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. बरेच लोक नाही करू शकत आहेत कारण ते अजून बेडवर आहेत. कोणीतरी या ठिकाणी चालताना व्हिडिओ ऑन केलाय, कोणीतरी चालताना मीटिंग जॉईन केलेली आहे, कोणीतरी या ठिकाणी अजून काहीतरी करत करत या ठिकाणी फक्त ऑन करून ठेवलेलं आहे की माझी प्रेझेंटी आहे यासाठी, लक्षात घ्या. पण जे या ठिकाणी ऍक्टिव्ह लिस्नर आहेत त्यांना या ठिकाणी हे लक्षात येतं. आता वैष्णवीने व्हिडिओ ऑन केलेला आहे का ते समजते, मला ते ऐकते, मग तिला ते आवडतंय नाही आवडतंय ह्या गोष्टी मला जज करणं, मला समजून घेणं सोपं जातं आणि हे 2 वे कम्युनिकेशन होत असतं, हे लक्षात घ्या. तर हिअरिंग म्हणजे काय, तर फक्त या ठिकाणी आपण स्वरूप कसं पॅसिव्ह, त्याचं चालू आहे ते माझ्या कानावर पडतंय सगळं त्याच्यामध्ये. आणि लिसनिंग म्हणजे काय, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. म्हणजे माझा एखादा मुद्दा पटला नाही तर नकारार्थी मान हलवलं, पटला तर होकारार्थी मान हलवलं, लक्षात. या पद्धतीचे काही आय कॉन्टॅक्ट आहेत, बॉडी लँग्वेज आहेत, या माध्यमातून रिॲक्ट होणं, रिस्पॉन्स देणं हे लिसनिंगचा भाग असतो, लक्षात घ्या. लक्ष किती असतं, फक्त हिअरिंग असतं त्यावेळेला लक्ष नसतं. म्हणजे आताही तुम्ही कानात हेडफोन टाकलेला आहे किंवा कुठेतरी डिव्हाइस लावून ठेवलेला आहे, बाकीचे काहीतरी कामं करत करत करते कानावर आवाज पडतोय, म्हणजे तुम्ही चांगलं ऐकताय असं होत नाही. पूर्णपणे लक्ष देऊन ऐकणं हे लिसनिंगचं या ठिकाणी महत्वाचं काम असतं. उद्देश काय असतो,
की हिअरिंगचा उद्देश बाबा काय चाललंय नेमकं समजू दे मला, कानावर आवाज पडतोय ना, ठीक आहे त्याच्या पद्धतीनं. आणि तुमचं या ठिकाणी लिसनिंग ज्या वेळेला होतं त्यावेळेला तुम्ही पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करता. हा फरक समजला पाहिजे लक्षात. यामध्ये काय होतं की भावना या हिअरिंग मध्ये भावना विचारात घेतल्या जात नाहीत. काय बोलतात फक्त हा चला समजून घेऊ, काय हा चला ऐका सगळं त्याच्या येऊ दे, तुम्ही बोलत राहा असा विषय होता. आणि ज्या वेळेला तुम्ही इमोशनली कनेक्ट होता, ते इमोशन्स विचारात घेता, त्यावेळेला ते लिसनिंग मध्ये कन्वर्ट होतं लक्षात घ्या. प्रतिसाद देणं म्हणजे काय की मी काय म्हणतोय तुम्हाला समजतंय का, मग तुम्ही हा समजतंय समजतंय त्याच्यावरती. आणि तुम्ही प्रतिसाद घेऊन म्हणजे काय, हा तुम्ही हेच म्हणायला लागलाय ना, म्हणजे दररोज सकाळी उठल्यानंतर पहिलं काम काय केलं पाहिजे हे मी विचारलं, मी सांगितलं, तो मला समजलं का, काय म्हणजे हा समजलं, हा तुमचं म्हणणं असं आहे की दररोज उठल्यानंतर पहिल्यांदा 1 तास मोबाईल हातात नाही घेतला पाहिजे. हा जो काही फरक असतो हा समोरच्याला समजून देतो की समोरची व्यक्ती ज्याच्याबरोबर आपण संवाद साधतोय की आपल्या या ठिकाणी संवादामध्ये आपल्या कम्युनिकेशनमध्ये चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह आहे. बहुतेक लोकांना आपल्याला काय सवय झालेली आहे की आपण ऐकायचं नाही, फक्त उत्तर द्यायची तयारी ठेवायची. म्हणजे या ठिकाणी एखादं व्याख्यान ऐकलं आणि त्यात 5 प्रश्न विचारण्याचं सांगितलं, तर प्रश्न काय येऊ शकतात त्याच्यावर लक्ष द्यायचं आणि ते सांग. पण प्रक्रिया काय आहे, प्रोसेस काय आहे हे थोडंसं समजून घेणं आपण गरजेचं आहे. लक्षात घ्या की ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय, जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते तेव्हा संपूर्ण लक्ष त्या व्यक्तीवर केंद्रित करणं, तिचे भावना, शब्द, टोन आणि बॉडी लँग्वेज काय काय, ते शब्द काय आहेत, त्यामुळे तुमचे इमोशन्स काय आहेत, तुमचा टोन कसा आहे, व्हॉइसचा तुमचा आवाजाचा या ठिकाणी, आणि तुमची बॉडी लँग्वेज काय आहे, हे सगळं समजून घेणं आणि तुम्हाला त्याला योग्य प्रतिसाद देणं हे ऍक्टिव्ह लिसनिंगचा पार्ट आहे. ते तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये काय करावं लागेल, एक तर पहिल्यांदा ज्याच्याशी कम्युनिकेशन करायला जाता त्यावेळेला तुमचा मोबाईल बाजूला ठेवा. सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन मोबाईल आहे लक्षात. त्याच्यानंतर समोरच्याशी आय कॉन्टॅक्ट तुमचा असायला पाहिजे बोलत असताना. मग ते तुम्ही ऑनलाईन बोलाल, ऑफलाईन बोलाल, कुठेही या ठिकाणी मोठ्या स्टेजवर बोलाल किंवा छोट्या ग्रुपमध्ये बोलाल, तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये कोणाशी बोलाल, तेव्हा समोरच्या व्यक्तीबरोबर तुमचं आय कॉन्टॅक्ट असणं हे फार गरजेचं असतं. ऍक्टिव्ह लिसनिंग पार्टिसिपेशन जर त्यात पाहिजे असेल तर लक्षात घ्या. त्यानंतर आजूबाजूचं जे काही डिस्टर्ब करणारे घटक आहे ते टाळता आले पाहिजे. लक्ष देऊन ऐकत असताना लक्षात घ्या. आणि तुम्हाला थोडंसं सायलेंट होऊन, शांत होऊन, मन स्थिर ठेवून तुम्हाला त्या गोष्टी ऐकता आल्या पाहिजेत. हे ऍक्टिव्ह लिसनिंगचा पार्ट आहे. लक्षात घ्या की तुम्ही चांगल्या पद्धतीनं ऐकत आहात हे समोरच्याला जाणीव करून देणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बोलता, हा समोर मान हलवताय काही वेळेला लक्षात घ्या, किंवा या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर त्या बोलणाऱ्याच्या भाषेप्रमाणे हावभाव बदलतायत. लक्षात, तुम्ही कधी हसताय, कधी नाराज होताय, लक्षात, कधी आश्चर्यकारक दिसताय, हे सगळे इमोशन्स ज्या वेळेला तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात त्यावेळेला लक्षात येतं की समोरची व्यक्ती इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेली आहे. मग कधी हा, ठीक आहे, बर, अच्छा, अशा पद्धतीचे छोटे छोटे शब्द असतात जे त्याचं बोलणं तोडणार नाहीत पण त्याला कंटिन्युएशनसाठी मदत करतील. या गोष्टी देखील आपल्याला या ठिकाणी घ्यायला पाहिजेत. लक्षात घ्या. आपल्याला बऱ्याच वेळेला असं लक्षात येईल पण हाताची घडी घालून बसतो किंवा हात या ठिकाणी, ते थोडेसे खुले असू देत. कारण हाताची घडी घालून चर्चेमध्ये बसणं, ऐकायला बसणं याचा अर्थ काय असतो, हा फार नकारार्थी मांडला जातो. लक्षात घ्या. त्याला सकारार्थी घेतलं जात नाही. सकारार्थी म्हणजे तुम्ही या ठिकाणी खुल्या मनानं समोरच्याचा संवाद ऐकताय, स्वीकारताय, यासाठी दोन्ही हात तुमचे खुले असणं हे गरजेचं आहे. हा एक बॉडी लँग्वेजचा पार्ट आहे, समजून घ्या त्याच्या पद्धतीनं. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी फीडबॅक, मला असं समजतंय, तुम्ही काय म्हणताय, तुम्ही हे म्हणताय, लक्षात, त्याचे मुद्दे पुन्हा आपल्या शब्दात सांगणं, ज्या वेळेला मध्ये पॉज मिळतो ते थांबती व्यक्ती त्यावेळेला, आणि काही गोष्टींचं स्पष्टीकरण मागायचंय. आता याच्यामध्ये काय असतं लक्षात घ्या, याच्यामध्ये अतिरेकीपणा किंवा याच्यामध्ये जर तुम्ही नाटकी स्वभावामध्ये गेलात, जाणीवपूर्वक करायचं हे लक्षात येतं लोकांच्या. असं नव्हतं, नॅचरल ज्या मुवमेंट घडायला पाहिजेत की त्याला समोरच्याच्या एखादी गोष्ट समजली तर तो प्रश्न विचारला पाहिजे. आपण या ठिकाणी त्याचेच बोललेले शब्द पुन्हा या ठिकाणी सांगून हे क्लिअर केलं पाहिजे की मला या गोष्टी समजल्या, त्या गोष्टी समजलेल्या नाहीये. हा भाग महत्वाचा असतो, हे लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी काय आपलं चुकतं लक्षात घ्या की समोरच्याचं बोलणं संपण्याच्या अगोदर मध्ये तोडतो आपण. बऱ्याच वेळा हे लक्षात घ्या, आपल्या स्वभावाचा भाग असतो की तुम्हाला हातवाल काय म्हणायचं मला समजलं, मी पुढचं बोलतो. त्याच्यामध्ये बोलणाऱ्याला मध्येच अडथळा आणला जातो, हे लक्षात. किंवा आपल्या प्रत्येकाला एक अनुभव असेल, तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, कुणाला काय बोलायला गेला की तो लगेच सांगतो माझ्या बाबतीत असं झालं होतं. तर तुम्हाला पण ती सवय असणार आहे, लक्षात घ्या. कोणीतरी बोलत असेल की आपणही त्याच्यामध्ये लगेच आपली एंट्री करायची, असं माझ्या बाबतीत झालं होतं, मला पण हे माहिती आहे, माझा पण असा एक्सपिरियन्स आहे. हे चांगले श्रोता असण्याचं लक्षण नाही, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मध्ये तोडणं समोरच्याला.
किंवा आपली मतं जी आहेत ते आपली मतं दुसऱ्यांच्यावर लादण्याचा जो प्रकार आहे तो देखील या ठिकाणी थोडासा अडचणीचा असतो. लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला योग्य उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे काय की त्याच्याशी बोलत असताना प्रामाणिकपणे, आदराने आणि त्याच्या भावनांचा सन्मान ठेवून तुम्हाला तुमची मतं मांडता यायला पाहिजेत. तातडीचा असेल तर सल्ला द्या, नाही तर नुसतं ऐकून घ्या. म्हणजे सल्ला हा अशी गोष्ट आहे, लक्षात घ्या, न मागता दिलेला सल्ला हा विचारात घेतला जात नाही, का त्याची या ठिकाणी रिस्पेक्ट होईलच असं नाही, लक्षात घ्या. त्यामुळे त्याला मागू द्या. त्याला माहित आहे तुमच्याकडे काय एक्सपर्टी आहे. विनाकारण तुम्ही सल्ला मागायला जाता त्यावेळेला या ठिकाणी त्याचा या ठिकाणी फार आदर केला जात नाही, लक्षात घ्या. त्यामुळे सल्ला समोरच्याला मागू द्या, मग तुम्ही द्या, हे गरजेचं असतं. लक्षात घ्या की हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचं संशोधन काय असते. खरे श्रोते काय करतात, लक्षात घ्या. पहिलं काम, ते कधीही समोरच्याला मध्ये तोडत नाही. लक्षात. समोरच्याचं बोलणं पूर्ण होऊ देतात. त्याचं डोकं हलवणं, मान हलवणं, होला हो म्हणणं किंवा नाही म्हणणं, तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत छोट्या छोट्या तुम्हाला मध्ये देता यायला पाहिजेत. लक्षात घ्या की महान श्रोते ज्याला म्हणता येईल किंवा खरं जो संवाद दुतर्फी बनवतो, तुमचं असणं आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेट असणं हा फरक असतो. लक्षात घ्या. आणि तुम्ही त्या संवादामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेट असाल तर या ठिकाणी योग्य तो प्रश्न विचारून त्याला थोडंसं अजून खुलवता येतो संवाद, असा प्रयत्न करू शकता. लक्षात घ्या. तुमची उपस्थिती ह्या बोलणाऱ्याचा आत्मविश्वास वाढवतात बऱ्याच वेळा. ज्यावेळेला तुम्ही चांगल्या पद्धतीनं ऐकायला लागता, त्याला या ठिकाणी प्रतिसाद द्यायला लागता, हे लक्षात, हे फार गरजेचं असतं. हे संवाद हे सहकारी जे आहे हे संवाद निर्माण करतात. म्हणजे काय, टीका करणारा म्हणजे या ठिकाणी कॉम्पिटिटर नाही, तो सोबत विचार करणारा माणूस असतो. पण त्याला आपण वेगळ्या अँगल घ्याल. मुळात आत्ताची आजूबाजूची परिस्थिती बघता आपल्याला टीका सहनच होत नाहीये असं आपण बनलेलो आहोत. लक्षात घ्या. म्हणजे त्याला काही जास्त समजतं का, तो कोण आहे सांगणारा, तो कसा आहे आम्हाला माहित नाही का, हे जे आपण रिॲक्शन देत असतो त्याच्यामध्ये ऐकण्याचं दारच बंद करतो. त्याचं म्हणणं आहे आणि त्याचं म्हणणं त्याला आलेला अनुभव असू शकतो. तुमचा अनुभव त्यापेक्षा वेगळा असणं चुकीचं नाही, असू शकतो. तुमची मतं वेगळी असणं चुकीचं नाही, पण त्याला पूर्ण या ठिकाणी बोलू द्या आणि बोलल्यानंतर तुमचं म्हणणं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करा. हे फार महत्वाचं असतं. लक्षात घ्या. आपण या ठिकाणी पर्यायी मार्ग सुचवायचे, लक्षात, पण समोरच्याला या ठिकाणी निर्णय बदलायला भाग पाडायचं नाही. तुम्ही अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही मांडू शकता. समोरच्याचं या ठिकाणी बोलणं ऐकून घेतल्यानंतर हे लक्षात घ्या की खरा श्रोता तोच असतो की जो बोलल्यानंतर समोरच्याला तो अधिक हुशार आहे, सक्षम आहे आणि मौल्यवान आहे असं वाटतं. म्हणजे काय, संवादामध्ये तुमच्याशी कोणीतरी बोलायला आलं, तुम्ही त्याचं व्यवस्थित ऐकून घेतलं तर त्या बोलणाऱ्याला लक्षात येतं की बाबा ह्या संबंधित व्यक्तीकडे काहीतरी गट्स आहेत, काहीतरी क्वालिटीज आहेत, त्याने माझं संपूर्ण ऐकून घेतलं, ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर रिॲक्ट केलं. हे लिडरशिपचं सगळ्यात महत्वाचं गुणवैशिष्ट्य आहे, जे प्रत्येकाने जाणीवपूर्वक आपल्यामध्ये या ठिकाणी आणायला लागेल. हे लक्षात त्याच्यामध्ये येतं. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचे या ठिकाणी 9 अशा टिप्स आहेत चांगलं लिस्नर्स काय असायला पाहिजे यासाठी. लक्षात घ्या. पहिली, डिस्ट्रॅक्शन दूर ठेवायचं. मोबाईल सायलेंटला ठेवा, लॅपटॉप चालू असेल तर तो बंद करा, मल्टीटास्किंग एका वेळा हे ते चालू असतं ते थोडंसं शांत करा. दुसरं महत्वाचं आहे की प्रश्न उत्तर द्यायची आहेत म्हणून ऐकू नका, समजून घेण्यासाठी ऐका. हे फार महत्वाचं असतं. लक्षात. त्याच्या बाबतीतनं बॉडी लँग्वेज, समोरचा बोलतोय त्याच्या बॉडी लँग्वेजकडे देखील आपलं लक्ष असायला पाहिजे. आपण रेडिओ ऐकत नाही आहोत, व्यक्ती समोर आहे, ऑनलाईन आहे किंवा तुम्ही या ठिकाणी भेटताय, त्यामुळे तुमच्या कम्युनिकेशन मध्ये तो एक या ठिकाणी गॅप, समोरच्या बॉडी लँग्वेजला देखील तुम्ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. का, कसं, त्यानंतर पुढं, मग असं जे प्रश्न मध्ये मध्ये तुम्ही विचार, हे ते संवाद वाढवण्यासाठी गरजेचं असतात. लक्षात घ्या. समोरची व्यक्ती जी बोलते त्याला त्याचाच सारांश आपण सांगून पुढे या ठिकाणी कसं कंटिन्यू करता येईल असा प्रयत्न करा. काही उत्कृष्ट मुलाखतकार जे असतात, लक्षात घ्या, ते मुलाखतकार ज्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर ते काय करतात, सुधीर गडकरांच्या वगैरे मुलाखत जर बघितलं तर तुमच्या लक्षात येते की ते आतापर्यंत तुम्ही एक प्रश्न विचारला की समोरची व्यक्ती चांगलं 15 मिनिटं बोलते. 15 मिनिटं बोलल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती 2च मिनिटं त्यातला सारांश सांगते आणि पुढचा प्रश्न विचारते. तर ते जी व्यक्ती बोलले त्याच्यातला सारांश आणि शब्द परत आले, त्या ऐकणाऱ्यालाही वाटतं, बोलणाऱ्याला वाटतं, अरे हा यांनी माझं ऐकलेलं आहे, मला जे म्हणायचं त्याला समजलेलं आहे, ते अजून चांगल्या पद्धतीनं बोलायला लागते. लक्षात. काही मुलाखतकार बघतो आपण की श्रोत्या बोलणाऱ्याचं, जो मुलाखत देणार आहे त्याचं उत्तर असतं 2 मिनिटाचं आणि याचा प्रश्न प्रत्येक वेळा 5 ते 7 मिनिटाचा असतो. लक्षात. हे चालत नाही. लक्षात. तुमच्या भूमिका आणि तुम्ही त्यावेळेला कसं बोललं पाहिजे, ऐकण्याची तयारी कशी असली पाहिजे, हे फार महत्वाचं असतं. तुम्ही या ठिकाणी मौन धरणं, लक्षात, ही ताकद आहे. लक्षात. घाबरायची गरज नाही. लक्षात. समोरच्या व्यक्तीने पॉज घेतला म्हणजे लगेच तुम्ही रिॲक्ट व्हायला पाहिजे काय, गरजेचं नाही. ही संवादाची एक कला आहे.
की योग्य त्या ठिकाणी पॉज घेणं, लक्षात कनेक्ट होणं, पुन्हा पुढे जाणं. आवश्यकता वाटते तिथं रिॲक्ट होणं गरजेचं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, समोरच्याचं या ठिकाणी भावना ओळखा, फक्त माहिती नको. म्हणजे काय इंटेन्शननी ती व्यक्ती आपल्याशी बोलते हेही समजणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, फक्त शब्दांवर या ठिकाणी माहिती काय देतो याच्यापेक्षा त्यातनं काय आउटकम अपेक्षित आहे, त्याला काय सांगायचं इकडे लक्ष असायला पाहिजे. लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी गृहीत धरू नका, विचारा. म्हणजे त्याला असं म्हणायचं असेल असं स्वतः समजू नका ना. तुम्हाला क्लिअर झालेलं नाही कन्सेप्ट तर त्याला विचारा. लक्षात, आज सूर्य उगवला नाही असं त्यांनी म्हटल्यानंतर मग त्याला तुम्ही विचारतो म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, आज सूर्य उगवला म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे. मग तो म्हणलेलं आहे मला दररोज सकाळी उठल्यानंतर वडिलांचं दर्शन घ्यायचं, नमस्कार करायचं असं मला वाटायचं, पण आज वडीलच नाहीत म्हणून माझा आज सूर्यच उगवला नाही. असं होऊ शकतं ना. म्हणजे त्याच्या मनात काय आहे समजून घ्यायचं. आज सूर्य उगवला नाही म्हणजे हा लवकर उठलाच नाही असं तुम्ही समजून घेण्याची गरज नाही. ज्या अस्पष्ट आहेत, संदिग्धता आहे, ते तुम्ही बोलून क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपले जे काही बेसिक आहे त्याच्याविषयी आपण जागृत असणं गरजेचं आहे. ऐकत असताना लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या की तुमची ऐकण्याची सगळ्यात मोठी पातळी किंवा सर्वोच्च लेवलचं या ठिकाणी कसं आहे की समोरच्याची जागी स्वतःला समजून घेणं आणि त्या भावना समजणं. कल्पना करा की तुमच्या जागी मी असतो असं म्हणतो ना आपण, त्या पद्धतीनं. आणि ही जी ताकद आहे ती मोठी आहे. लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला त्याच्या भावनांशी समरस होऊन ऐकता, त्याच्याशी इन्व्हॉल्व्ह होता, त्यावेळेला तुमच्या आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं सेफ, सेक्युअर आणि अंडरस्टँडिंग अशा पद्धतीचं कम्युनिकेशन व्हायला सुरुवात होते. सेफ, सेक्युअर आणि अंडरस्टँडिंग कम्युनिकेशनसाठी गरजेचं आहे की तुम्ही त्याच्या इमोशन्स समजणं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होता यायला पाहिजे. लक्षात घ्या, कोणत्याही तुमच्या पर्सनल रिलेशनशिपसाठी तुम्ही ऍक्टिव्ह लिसनर असणं हे फार गरजेचं असतं. लक्षात घ्या, बरेच प्रश्न निर्माण होतात कारण आपण ऐकूनच घेत नाही, फक्त शब्द ऐकायचा प्रयत्न करतो, त्यापैकी तुमच्या इमोशन समजून घेत नाही. ते शब्द समजून घेणं, इमोशन समजून घेणं आणि योग्य ते रिॲक्ट होणं, योग्य त्या पद्धतीनं इन्व्हॉल्व्ह होणं हे संवादाचं महत्वाचं काम आहे. लक्षात त्याच्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी ऍक्टिव्ह लिस्नर जर असेल त्याचे फायदे काय होतात, तुमच्या नात्यांमधला विश्वास वाढतो. तुमच्याविषयी तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या मैत्रीमध्ये, तुमच्या वैयक्तिक रिलेशनशिपमध्ये, तुमच्या उद्योग समूहामध्ये, तुमच्या आस्थापनेमध्ये चांगल्या पद्धतीचा विश्वास वाढतो. गैरसमज कमी होतात. ऐकूनच नाही घेतल्यामुळे गैरसमज निर्माण होतात. लक्षात घ्या, त्या चुकीच्या व्यक्तीकडून चुकीची माहिती ऐकल्यामुळे गैरसमज निर्माण होतात. ज्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडायची त्याची बाजू ऐकून घेणं हे फार महत्वाचं असतंय. लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी संघर्ष टाळले जातात. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, ऐकलात की त्याची पूर्ण बाजू समजते आणि बऱ्याच वेळा प्रश्न निकाली निघतो. लक्षात घ्या, कुटुंबातली एक एकोपा वाढण्यासाठी ही देखील बाब महत्वाची असते. लक्षात घ्या, कामाच्या ठिकाणी उपयोगाला येतं का, तर 100% उपयोगाला येतो. सुपरवायझर या ठिकाणी चांगल्या सहाय्यक कामात म्हणजे सुपरवायझर जास्त म्हणजे हायरार्कीचे वरचे लेवलचे लोक जे आहेत आणि त्यांच्या हाताखाली काम करणार त्यांच्यामध्ये संवाद असणं गरजेचं असतं. इथं आपण जे म्हणतो की कामगारांनी फक्त ऐकलंच पाहिजे आणि बॉसनी फक्त ऑर्डर दिली पाहिजेत, ऍक्च्युअली असं आहे की कामगारांचं थोडंफार बॉसने जर ऐकून घेतलं तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यांचं म्हणणं जे आहे, कारण फील्डचा त्यांचा एक्सपिरियन्स असतो, तो थोडं समजून घेणं गरजेचं असतं. हे करत असताना एक गोष्ट आहे लक्षात घ्या, काही ठिकाणी असं असतं की त्या सुपरवायझरला, मॅनेजरला, बॉसला कळालेलं असतं त्या समोरच्या व्यक्तीचं जे काय चाललेलं आहे ते जाणीवपूर्वक चाललेलं आहे, डिस्टर्ब करण्यासाठी चाललेलं आहे, या ठिकाणी संपूर्ण कम्युनिकेशन कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन जाण्यासाठी चाललेलं आहे. अशा व्यक्तीला सगळ्यांच्या समोर गप्प बसवावं लागतं, ही पण फॅक्ट आहे. लक्षात, पण त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित त्या व्यक्ती आयडेंटिफाय करणं आणि त्या पद्धतीने कम्युनिकेशन साधता यायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आरोग्य क्षेत्रामध्ये काय की बऱ्याच वेळा म्हणतात बघा की काही डॉक्टर पेशंटचं फक्त सगळं ऐकून घेतात आणि पेशंट म्हणतात डॉक्टर फक्त तुम्हाला भेटलं ना तरी मला बरं झाल्यासारखं वाटतं, निम्मा आजार माझा तसाच पळून जातो. का? डॉक्टर रागवलेले, चिडलेले आपल्याला चालतील का? वैतागलेले डॉक्टर असले चालतील का? नाही. डॉक्टर हे पेशन्सली आपल्याला त्यांचं ऐकून घेतील, त्याच्यानंतर आपल्याला धीर देतील, त्याच्यानंतर आपल्याला उपचार देतील, हे डॉक्टर आपल्याला आवडतात. या प्रक्रियेचा भाग आहे लक्षात घ्या आपल्या याच्यावरती. त्यानंतर नेतृत्व, लिडरशिपमध्ये वन वे कम्युनिकेशन असणारे, ज्याला आपण म्हणतो की हुकुमशहा, हे चालतील का? नाही. डिक्टेटर नाही चालणार. लक्षात घ्या, समन्वय, मी वारंवार म्हणतो आत्ताचा काळ हा समन्वयाचा काळ आहे. हा तुम्हाला ऑर्डर देण्याचा आणि फॉलो करण्याचा काळ
नाही आहे हे लक्षात त्याच्यामध्ये. त्यामुळे टीम एंगेजमेंट वाढते, इनोव्हेटिव्ह आयडिया वर येतात. समोरच्याला बोलण्याची संधी दिली ना तर तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी काही ना काहीतरी कल्पकता सुचवतो. जे तुमच्या डोक्यात येणार नसतात गोष्टी त्या समोरच्याकडनं येऊ शकतात. त्या ऐकण्याची क्षमता आपल्याकडे असायला पाहिजे. ऐकून घेणारी व्यक्ती एक विश्वासार्ह नेता होऊन पुढे येते. लक्षात घ्या. ऐकून घेण्याची क्षमता असणारी व्यक्ती जी असते आणि कॉन्फ्लिक्ट जे आहे ते कमी होतं. वाद तुमचे कमी होतात. त्यामुळे लक्षात घ्या, शिक्षण क्षेत्रामध्ये संकल्पना अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घ्यायची असेल तर तुम्हाला चांगला लिस्नर होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, वर्गातला सहभाग वाढतो. शिक्षकांनी फक्त बोलत असताना विद्यार्थ्यांचं काय मत आहे समजून घेतलं आणि त्या पद्धतीने जर थोडंसं बदल करायचं ठरवलं तर निश्चितपणे कम्युनिकेशन दोन्ही बाजूने वाढतं. विद्यार्थ्यांची वर्गातली उपस्थिती वाढू शकते. हे लक्षात घ्यायच्या बाबतीतनं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं मजबूत होण्यासाठी दोघांच्याकडे काही प्रमाणामध्ये ऐकून घेण्याची क्षमता ती चांगली असली पाहिजे. विद्यार्थ्यांकडे ती मोठ्या प्रमाणात पाहिजे, कारण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहात. पण शिक्षक या नात्यानं तुमच्याशी बोलत असताना तुमची काही मतं असू शकतात, तुमचे काही प्रश्न असू शकतात, तुमचे काही अनुभव असू शकतात. हे मान्य करून ते देखील स्वीकारणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सर्वसामान्यपणे तुम्ही ऐकत असताना तुमच्या समोरचे चॅलेंजेस काय आहेत, ऐकण्याच्या आपल्या क्षमतेमध्ये कपॅसिटीमध्ये चॅलेंजेस काय आहेत. एक तर मोबाईलचं नोटिफिकेशन. म्हणजे आता एवढे सगळे आहेत, मी दोनदा सांगितलं तुम्हाला की ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. 2-3 लोकांनी केले, बाकीचे या ठिकाणी गायब झाले. लक्षात घ्या. पण त्याच वेळेला त्यांना व्हॉट्सअपला मेसेज आला असेल, 2-4 लोकांना गुड मॉर्निंग सकाळचं टाकायचं ते टाकलं असेल. त्याच वेळेला कोणाची मेसेज आले असतील, व्हॉट्सअपचं बघितलं असेल, फेसबुक बघितलं असेल, इन्स्टा बघितलं असेल, थोडंफार स्क्रोल करून समोरून कोणतरी चाललंय त्याला हाय हॅलो केलं असणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त तिथं प्रेझेंट आहात, तुम्ही ऍक्टिव्ह लिस्नर आहात असं नाही. लक्षात घ्या. म्हणजे याचं रिझल्ट तेवढे मिळतीलच असं होणार नाही. आजूबाजूचा जो गोंगाट आहे तो टाळता येईल का ते बघा. बस स्टॉपवर तुम्ही उभं राहिलेला आहात, बसचे अनाउन्समेंट चालले केले आणि तुम्ही ऐकायला लागलेला आहात, ते तुम्हाला 100% डिस्टर्ब करणार आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आवाजामध्ये जर करता गुणवत्ता खराब असेल, क्वालिटी खराब असेल तर देखील आपल्यामध्ये अडचणी येतात. मानसिक आपल्या डोक्यात असतं स्वतःच हे काय सांगतायत त्याच्यावर ही एक भावना असते. त्यानंतर प्रत्येक वेळेला याच्यापेक्षा मी इथं सांगतो, माझ्यापेक्षा इथं इथं सांगतो, म्हणजे प्रत्येक वेळा माझं एक कंपॅरिझन मी पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. माझं आधीच मत बनलेलं असतं. म्हणजे ज्यावेळेला आपण टॉपिक टाकतो त्यावेळेला तुमचं मत बनलं असतं की असंच होणार आहे किंवा यातल्या या गोष्टी आहेत. या समजण्याची अडचण असेल, समोरच्याला जज करण्याचा प्रयत्न तुम्ही करता. म्हणजे हा पुढे काय बोलणार आहे मी आता ओळखू का, हे असं असं आहे, हा हाच बोलणार आहे. आलं लक्षात. आणि मग तो तोच बोलणार आहे गृहीत धरून तुम्ही ज्यावेळेला बोलता त्यावेळेला कदाचित त्याला दुसरं काहीतरी मांडायचं असतं, ते सांगायचं राहून जातं. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही इमोशनल अडथळे येतात ना, ते महत्वाचे असतात. म्हणजे राग आलेला असतो, तुम्हाला टेन्शन असते, तुमची या ठिकाणी काहीतरी काळजी असते, त्यानंतर तुम्हाला थकवा आलेला असतो, तुमचा इंटरेस्ट नसतो, त्यावेळेला तुम्हाला कार्यक्रमाला बसवलेलं असतं. मी बऱ्याच वेळा ज्यावेळेला विद्यार्थी संवादाला तुमच्याकडे येतो त्यावेळेला मी काय म्हणतो की तुम्हाला जबरदस्तीने बसवलेलं आहे का, बऱ्याच वेळा बसवलेलं असतं. माझा वेळ काय असतो, मी शक्यतो प्रयत्न करतो तुम्हाला वेळ दिला त्या वेळेत पोहोचायचं. आपल्यासाठी मुलं वाट बघत बसतात म्हणजे आपण कोणी फार शहाणी होतो असं होत नाही. मुलांच्या मनामध्ये आपली एक नकारार्थी प्रतिक्रिया तयार होते की यांनी आपल्याला एवढा वेळ वाट बघायला लावलं. म्हणजे सांगायचं आपण चाललो होतो ते ऐकून घेण्यासाठी स्वतःच्या मनाची कवाटती बंद करतात, ते ऐकत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी स्वारस्य असणं हे गरजेचं असतं. भाषा फार या ठिकाणी मला भरपूर चांगलं जमतं, म्हणून काही लोकांना सवय असते की जिथं माझ्या कोणी चुका काढणार तिथं मी फटफट इंग्रजीमध्ये बोलेन किंवा असे काही शब्द वापरेल की ते समोरच्याला समजणारच नाहीत आणि म्हणायचं बघा मी काय बोललो तुम्हाला समजलं पण नाही. त्याच्यामध्ये हे संवाद नाही होऊ शकत. ज्या लँग्वेजमध्ये तुमच्याशी म्हणजे तुम्ही बोलत असताना तुमच्या एका वाक्यामध्ये 3 इंग्रजी शब्द येत असतात तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतं. मराठी इंग्रजी कॉम्बिनेशन मध्ये चालतं. लक्षात त्याच्या बाबतीत ठीक आहे. त्याला इंग्लिश वगैरे अशी काही नावं तुम्ही देता, आता इंग्लिश मराठी हिंदी मिक्स अशा पद्धतीने तुम्ही बोलत असता त्याच्यामध्ये. आता हे समजतं तर त्या भाषेचा अवलंब करणं गरजेचं आहे. हेही महत्वाचं आहे कम्युनिकेशन. ज्याला समोरच्याला ज्या भाषेत समजतं त्या भाषेत कनेक्ट होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तांत्रिक संज्ञा ज्या असतात त्या थोड्याशा बोरिंग वाटतात, कम्युनिकेशन नीट होत नाही. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगता यायला पाहिजे. हे लक्षात घ्या. सवयीचे काय अडथळे आहेत, मध्येच बोलणं, पुढचं उत्तर देण्यासाठी तयारी करणं सातत्यानं लगेच सगळी त्याच्यामध्ये, आणि मल्टीटास्किंग एकाच वेळेला 1-2-3-4 कामं करत असणं हे ऐकण्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. लक्षात घ्या. ऐकण्याच्या वेळेला ऐकलाच व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. त्यामुळं मी आज जे सांगितलं त्यातला सगळ्यात महत्वाचा नियम काय, पहिल्यांदा समोरच्याला कमीत कमी 100 सेकंद बोलू द्या. 100 सेकंद म्हणजे किती, 1.5 मिनिट, 1.5 पाऊण 2 मिनिट लक्षात त्याच्यावरती. त्याच्यानंतर नेहमी
70% ऐकण्याचा आणि 30% बोलण्याचा नियम ठेवा. भरपूर या ठिकाणी ऐका आणि कमी बोला, म्हणजे त्यातून तुमचं एक या ठिकाणी चांगली पर्सनॅलिटी तयार होईल हे लक्षात घ्या. क्वेश्चन्स विचारा, समोरच्याला या ठिकाणी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होते दाखवा, हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला एक चांगला श्रोता बनणं हे स्वतःच्या पर्सनॅलिटीसाठी महत्वाचं आहे. तुम्हाला चांगलं घडणं, कम्युनिकेशन स्किल चांगला आहे याचा अर्थ काय, की तुम्ही उत्कृष्ट श्रोते आहात. उत्कृष्ट श्रोते असण्यासाठी काय आहे महत्वाचं, की तुम्ही बॅड लिस्नर आहात का हे पहिला शोधा. म्हणजे मी ज्या काही सवयी सांगितल्या, गुगल करा, तुम्ही चॅट जीपीटीला वगैरे विचारा की बॅड लिस्नर कोणत्या कोणत्या क्वालिटीज आहेत आणि त्यातला मी कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो हे पहिल्यांदा तुम्ही आयडेंटिफाय करा स्वतःसाठी आणि मग त्यानंतर बाहेर पडण्यासाठी स्वतः प्रयत्न करू शकता. आजच्या सेशनमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सगळ्यांचा आभार. पुन्हा आपण या ठिकाणी उद्याच्या सेशनला भेटू. धन्यवाद.